आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मी बघू का थोडंसं ये इकडे ये इकडे ये ना, हा, ना. सावकाश सावकाश कुठे यायचंय? हा, ये इकडे आता हळूहळू खाली बस बस खाली इथे खाली? बस थोडं लेफ्टला ये बस बस हा व्हेरी गुड आता डोळे उघड उघडू हा कसं कसं केलं तू एवढं? कसा वाटलं सरप्राईज खूपच छान आहे. तर मी हे करण्याचं कारण असं आहे हं? की तू शाळेत असते मी ऑफिस मध्ये असतो मी ऑफिस मध्ये असतो तू शाळेत असते आपली भेटच होत नाही म्हणलं आज जरा वेळ मिळालाय तर त्याचा पुरेपूर वापर करूया म्हणून तू असं मध्ये रस्त्यात पिकनिक करायचं ठरवलं. ऐक ना तुलाही माहिती आहे तुला आवडतंय हं? हा म्हणजे आवडतंय तर खरं. रात्रीची वेळ आहे, हम्म, छान वातावरण आहे, हम्म. आपण दोघे आहोत, छान तर वाटतंय. आता मला सांग तुझा दिवस कसा होता तुझ्या मित्रांनी तुला जे करायचंय त्याला पाठिंबा दिलाय कसं वाटतंय तुला आशू मला ना खूप छान वाटतंय. म्हणजे दिवसही चांगला गेला. काय सर आहेत ना सर कुठल्या प्रॉब्लेम मध्ये असते तर त्यांना मी सोल्युशन दिलं असतं त्यांचं सांत्वन केलं असतं पण त्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवलाय त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात अरे आणि हे मला अजिबात आवडलं नाही. मग मी ठरवलंय की सगळ्यांच्या मदतीने त्यांना न्याय मिळवून देणार. बेस्ट आहे तू लढ शिवा मी आहे तुझ्याबरोबर आणि काही मदत वगैरे लागली तर सांग मला. अच्छा आणि तुझ्या कामाचं काय? हे सगळं सोडून दे अरे तू तू काय एवढा खुश आहेस आज? मी तर जाम खुश आहे का? कारण मी तुझ्यासारखं वागलो आज आज काय झालं मी माझ्या मनातलं बोललो बोलून दाखवलं. म्हणजे नेमकं काय काय झालं काय? म्हणजे तू पार्टीला गेला नाहीस? नाही गेलो अगं भाऊंच्या आदर्शांवर कंपनी एवढी उभी आहे आपण ते आदर्श पाळले पाहिजेत ना आपण नाही सोडायची आपली प्रिन्सिपल्स. कोण आहे मला छकुला? मीच आहे. मस्त कॉफी पिऊया. कॉफी पण आहे म्हणजे काय बरं ऐक ना अजून एक सरप्राईज. अजून एक काय? डोळे बंद कर. ए तू डोळे बंद कर कर. की अरे यार कर ना. मन माझं फुलतय अनभुलतय दरवळतय तिच्यासाठी कसं झुरतय कधी फसतय विरघळतय हो तिच्या काळ्या भोर डोळ्यातल्या तळ्यामध्ये खोल खोल बुडतय तरी हसतय मन माझं फुलतय अनभुलतय दरवळतय. हो काय अजून इथेच बसलाय झोपायचं नाही? हे दोघे येत आहेत ना वाट बघत बसलो मग जरा. अहो आशू जेव्हा म्हणाल मी शिवाला घ्यायला जातोय
मला तेव्हाच कळलं दोघे उशिरा येतील म्हणून. आजकाल एकमेकांबरोबर वेळ मिळत नाही ना त्यांना. थांबले असतील कुठेतरी. हो तूही थांब, ते येईपर्यंत थांबूया आपण दोघे. लेखीची चिंता करताय ना. आता आपल्या मुलाचं तर सगळं व्यवस्थित सुरू आहे आणि मला थांबायला सांगितलं तेव्हाच कळलं मला. काळजी तर वाटणारच ना सीता. बरोबर आहे तुमचं. यात आपली सुद्धा चूक आहेच. आपण नाही ओळखू शकलो सुहासला आणि त्यामुळे आपली लेक सुद्धा वाहत गेली. हो पण सीता, अजूनही वेळ गेलेली नाहीये. कीर्तीचं काही एवढंही वय झालेलं नाहीये. शिवाय त्या सुहासला काय आपण आता घरात घेणार नाही. त्यामुळे दुसरा विचार करायला काय हरकत आहे. तुम्ही कीर्तीच्या दुसऱ्या लग्नाचा विचार करताय? तुलाही पटतंय ना. हे बघ, इथून पुढे कीर्ती काय एकटी काढणार आहे का सगळं आयुष्य? पटतंय ना तुलाही? मग काय हरकत आहे दुसरा विचार करायला? आपण बोलूया तिच्या बरोबर ह्याविषयी. तू बोल आधी एकदा तिच्याशी. हो. शपथ, आता काय करू मी? काय बोलताय ते? चंदन, हा? अरे थांब, तुला जेवायला घेऊन ये. नाही आजी, जेवायला नको. मी झोपायला चाललो होतो. तुम्ही पण झोपा आता. का का र काय बाहेर खाऊन आलास काय? नाही नाही आजी. मग मग भूक का नाही? नाही आजी, माझी ना माझी इच्छाच मेली आहे खायची. मला भूक नाही आहे. गॅरेजवर काय झालंय का? नाही नाही आजी, गॅरेजवर सगळं ठीक आहे. खाऊन आला नाही म्हणतोयस, जेवणार बी नाही म्हणतोयस. वस्तीत कुणी काही बोललं का? दिव्या भेटली होती का? नाही नाही, काही नाही आजी. मी थकलोय जरा. मी अरे मी झोपतो. अरे तुम्ही पण जेव- झोपा आजी. अरे पण काय झालंय या पोराचं? ह्याला झालंय तरी काय नक्की? दिव्या पण भेटली नाही म्हणतो. मग नाराज कशाला आहे? नाही नाही, दिव्यानंच काहीतरी केलं असणार. पण आत्ता काय केलं ते कळत नाही. शोध लावला पाहिजे. काय चाललंय मला काही कळतच नाही. आपापल्यातच बोलतात, मला कोण विचारणार आहे? दुसरं लग्न करायचं म्हणतात. अरे पण आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये. मग कुठून आलं दुसरं लग्न? आणि माझं दुसरं लग्न? नाही नाही, मला नाही करायचं दुसरं लग्न. असं कसं दुसरं लग्न करेन मी? हॅलो, एक व्हेज नूडल्स. अरे काय दुसरीकडे जागा नाही बसायला? जा तिकडे. याला पण दे रे. अरे हॅलो, हा बोल. एवढे फोन का केलेस? सुहास, मूर्ख माणसा, तुला अक्कल नाहीये का रे? नाही, तुला काही कळतच नाही. एक फोन उचलायला किती कष्ट लागतात तुला? तू मस्त रे तिकडे मजा मारत बसलायस. बरं आता उचललाय ना फोन. आणि हे बरं आहे, स्वतः बंगल्यामध्ये राहायचं ऐशोआरामात आणि मी इथे खायला कुठे मिळतंय का बघतोय.